महिला विधेयक विरोधी पक्षाने पाडले असा कांगावा भाजपा करीत आहे। ते विधेयक आता परिसमान होते। आता असलेल्या संख्येत महिलांना आरक्षण द्या अशी मागणी करण्यात आली। यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। नारी शक्ती वंदन अधिनियम 2023लाच हे पारित झालं आणि पूर्ण देशाला माहिती आहे की या आरक्षणाचा हे सरकार कसा दुरुपयोग करत आहे। आमची मागणी एवढीच आहे की सर्व महिलांना ओबीसी एससी एसटी सर्व महिलांना आपण 543 मध्येच 33% आरक्षण द्यावं। पण यांची जी अट आहे की यांना परिसीमन करायचं आहे, म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना करायची। तुम्ही करा, पुनर्रचना करायची आहे तर, परंतु जर पुनर्रचना केल्यानंतर तुम्ही 2029 मध्ये आरक्षण देणार आहे तर तुम्हाला जी 26 मध्ये जनगणना करायची होती ती जनगणना पूर्ण करा आणि त्यानंतर तुम्ही आम्हाला 2029 मध्ये आरक्षण द्या। परंतु हे सरकार जे म्हणत आहे की हे बिल पडलं आणि महिला विरोधी सरकार आहे काँग्रेस, आम्ही बिलकुल महिला विरोधी नाही। यांना नारी शक्ती बिल पाडलं नाही, आम्ही परिसीमन बिल पाडलं आहे। आम्हाला हे परिसीमन नको आहे। आम्हाला जे ॲज इट इज 543 मध्ये 33% आम्हाला आरक्षण हवं आहे। बस हीच आमची मागणी आहे। त्यासाठी आम्ही त्या दिवशी पत्रकार परिषद घेतली, आज आम्ही आंदोलन केलं आणि आता आमचे वेगवेगळे कार्यक्रम आता हे 2 महिने सुरूच राहणार आहे। आम्ही पोस्टकार्ड घेतो आहे, आम्ही स्वाक्षरी मोहीम घेतो आहे आणि अनेक आंदोलनं सोशल मीडिया हे आमचं सतत सुरूच राहणार आहे। असं नारी शक्ती वंदन अधिनियम सप्टेंबर 2023लाच महिलांचं आरक्षण लागू झालं। हे लबाड लांडग्याप्रमाणे आरक्षणाचं फक्त आता त्यांनी 3 दिवसीय अधिवेशन घेऊन फक्त महिलांना आरक्षण देतो अशी घोषणा केली। यांचं पूर्वनियोजितच होतं। यांनी सर्व गोष्टी 7 वाजता यांचं विधेयक नकारल्याबरोबर यांनी तेव्हाच्या तेव्हा पायरीवर बसून घोषणाबाजी सुरू केली। या सरकारला फक्त ढोंग करायचं होतं। त्यांना जर आरक्षण द्यायचं आहे तर 2023चं का नाही, ते का नाही लागू केलं? त्यांना तर संधी होती, 24मध्ये ते लागू करू शकत होते। आणि आता हे फक्त काहीतरी सोंग करण्याचं काम या सरकारने घेतलं आहे। यांना जर आरक्षण द्यायचंच असेल तर 2023चं विधेयक पास झालेलंच आहे, त्याला लागू करावं। ST SC सोबतच OBCंना सुद्धा आरक्षण लागू करावं, हीच आमची महिला काँग्रेसची मागणी आहे।